तर मंडळी कशा आहात तुम्ही? मस्त मजेत ना? आणि आता श्रावण महिना आपला जवळ चालू होतोय पुढच्या आठवड्यापासून. तर आता आपण श्रावण महिना तर मग वेगवेगळ्या भाज्या त्याच्याबरोबर सॅलेडसुद्धा आपण जेवणात समाविष्ट केलं तर खूपच छान आहे. तर यासाठी मी सॅलेडचे प्रकार दाखवणार आहे. तर सुरुवातीला आपण आता बघायचं आहे हे बीटरूट, कांदा इथे मी बॉईल करून आणि हे गाजर, कोथिंबीर हे घेऊन आपण एक सॅलड बनवणार आहोत. सुरुवातीला मी इथे बीट टाकून घेत आहे. हे बीटरूट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कट करू शकता. छोटे देखील कट करू शकता किंवा लांबसुद्धा कट करून घेऊ शकता. त्यानंतर मी इथे गाजर घेतलेलं आहे हे छोटंसं, आणि हे मक्याचे दाणेसुद्धा तुम्ही बॉईल करून त्यानंतर यामध्ये मी अर्धा कांदा घेतलेला आहे. आणि आता आपण सर्व हे एकत्र असं मिश्रण एकजीव करून घेणार आहोत. आपल्या चवीनुसार मीठ घालून घेणार आहे. मिठाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे घालायचं आहे. आता इथे मी थोडा चाट मसाला घेतला आहे चवीनुसार. आणि आता हे सर्व आपण एकजीव करून घ्यायचं एकत्र असं. सर्व या सॅलडला आपल्याला लागलं पाहिजे. त्यानंतर आपण यामध्ये कोथिंबीर घालून घेणार आहोत. आणि त्यानंतर आपण यामध्ये दही घालून घ्यायचं आहे हलकंसं. एकजीव करून हे सॅलड आपलं तयार झालेलं आहे. रोज जेवणाबरोबर आपण वेगवेगळ्या प्रकारचे सॅलड करून खाऊ शकतो. आणि बघा इथे आपलं हे सॅलड तयार झालेलं आहे. अशा पद्धतीने आपण सॅलड तयार करून आपल्या जेवणाचा आणखीन स्वाद वाढवू शकतो. डिश इथे रेडी झालेली आहे. जेवणामध्ये अतिशय सुंदर अशी चविष्ट वाढवणारी आणि खूप सुंदर अशी डिश, अत्यंत सोपी आहे. करून बघा. आणि ही डिश आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.